हा, मुलांना विभक्ती समजली? विभक्तीची किती रूपं आहेत रे? किती रूपं आहेत? गुड. कोणकोणती विभक्तीची रूपं आहेत? ठीक आहे. विभक्ती प्रथमापासून संबोधनपर्यंत किती रूपं आहेत? 8 रूपं आहेत. 8 रूपं. ठीक आहे. आपण आता बघूया प्रथमा विभक्ती जी आहे त्याला एक वचनामध्ये प्रत्यय आहे का? त्याच्यामध्ये आपण एखादा शब्द निवडू. कोणता शब्द निवडायचा? घर हा शब्द. घर हा शब्द निवडला तर अनेक वचनामध्ये प्रथमाला प्रत्यय आहेत का रे? ठीक आहे. अनेक वचनामध्ये विभक्तीला प्रथम विभक्तीला प्रत्यय नाही. तर घर या शब्दाचं अनेक वचन कसं होईल रे? घरे होणार आहे. ठीक आहे. तर द्वितीय विभक्ती आहे, त्या द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत? ला ते. बर, घर हा जो आपण शब्द निवडलेला आहे त्यास द्वितीय विभक्तीमधले एखादा प्रत्यय लावा बरं. घरास. आणि दुसरा एखादा प्रत्यय. गुड. तर आता आपण बघूया पुढचं. अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय येतात रे? द्वितीय विभक्तीमध्ये अनेक वचनामध्ये येणारे प्रत्यय ला नाते. तर घर या शब्दाला ला नातेपैकी एखादा प्रत्यय लावा बरं. अजून एखादा. गुड. आता बघूया आपण तृतीय विभक्तीमध्ये एक वचनात कोणकोणते प्रत्यय येतात? ने, ए, बरोबर. ने, ए, सी. तर आपल्याला तृतीय विभक्तीमध्ये घर या शब्दाला ने, ए, सी पैकी एखादा प्रत्यय लावा. घराने. आणि दुसरा. तुम्हाला जर मी गाव हा शब्द दिला आणि गाव तृतीय विभक्तीमध्ये एक वचनात येणारा एखादा प्रत्यय जोडायला सांगितला तर गावाला कोणता प्रत्यय जोडणार तुम्ही? बरोबर, गावाने. आणि अजून एखादा प्रत्यय जोडा बरं. हुशार झालात तुम्ही. छान, अतिशय छान सांगताय. आता आपण तृतीय विभक्तीमधले अनेक वचनाचे प्रत्यय पाहूया. कोणकोणते आहेत? नि, सी, ई. गुड. नि, सी, ई, ही हे प्रत्यय आहेत. तर तुम्हाला तो प्रत्यय वापरता येतो का? घर या शब्दाला तुम्ही नि, सी, ई, ही पैकी एखादा प्रत्यय वापरा बरं. घरांनी. अजून एखादा. शब्बास, सुंदर. आता आपण बघूया चतुर्थी विभक्ती. विभक्तीचं चतुर्थीमध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत रे? आणि अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? म्हणजे द्वितीय आणि चतुर्थीमध्ये काहीतरी फरक आहे का? म्हणजे दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत दोन्ही. म्हणजे द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये कोणताही फरक नाही. दोन्हीचे प्रत्यय एक वचनामध्येही सारखे आहेत आणि अनेक वचनामध्ये सुद्धा कसे आहेत? सारखे आहेत. आता आपण बघूया पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीमध्ये एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? ऊन आणि हून. आता ऊन आणि हून यापैकी घर या शब्दाला एखादा प्रत्यय वापरून बघा. घराहून. गुड. अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? तिथेही तोच प्रत्यय आहे की नाही? तर तिथं बदल करताना काय होईल रे? म्हणजे इथं रा वरती काय येणार आहे? म्हणजे अनेक वचन करताना रा वरती अनुसार येईल आणि घराहून असा तो शब्द वापरला जाईल. ठीक आहे. आता आपण पंचमी विभक्ती वापरलेली आहे. पंचमी विभक्तीनंतर षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीमध्ये एक वचनी प्रत्यय कोणकोणते आहेत? चा, ची, चे. ठीक आहे. तर चा, ची, चे मध्ये आपल्याला घर या शब्दाला एखादा प्रत्यय वापरा बरं. घराचा. अजून
अजून घरांचे नाही, घरांची नाही, घराचे एक वचन म्हणतोय मी, अनेक वचन नाही. अनुस्वार तिथं येत नाही. पुन्हा एकदा सांगा. घरांचा, घरांचा नाही, घराचा, घराची, घराचे. लक्षात आलं. त्याच्यानंतर अनेक वचनामध्ये कोणते प्रत्यय येतील? चे, च्या, ची. आता आपण ते प्रत्यय घर या शब्दाला वापरू. वापरा बरं. घरांच्या. अजून घरांची. बरोबर. घरांच्या, घरांची. ठीक आहे. त्याच्यानंतर आता विभक्ती सप्तमी. सप्तमी विभक्तीमध्ये कोणकोणते प्रत्यय येतात? कोणकोणते प्रत्यय येतात? बरोबर. तर आपल्याला घर या शब्दाला एकवचनी प्रत्यय वापरायचा आहे. वापरा बरं. घरात. बरोबर. अगदी बरोबर. अनेक वचनी प्रत्यय कोणकोणते आहेत? म्हणजे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्हीकडे प्रत्यय कसे आहेत रे? सारखेच आहेत. काही बदल आहे का? काही बदल नाही. बघा, तर तिथं फक्त वापरताना अनेक वचनामधला प्रत्यय वापरताना घर या शब्दात कसा बदल होईल? घरांत. म्हणजे रावरती. गुड. अतिशय छान. त्याच्यानंतर बघा, शेवटचा जो विभक्ती आहे ती कोणती आहे? संबोधन. आठवी जी विभक्ती आहे तिला अष्टमी असा शब्द न वापरता कोणता शब्द वापरतो आपण? संबोधन. बर. संबोधनला प्रत्यय एक वचनामध्ये आहे का? बर. पण घर या शब्दात कसा बदल होतो? घरा असा बदल होतो. आणि अनेक वचनामध्ये कोणता प्रत्यय येतो रे? नो हा प्रत्यय येतो. कसा वापरायचा घरला? ओके, छान. तुम्हाला विभक्तीचे 8ही प्रकार समजले? तुम्हाला स्वतः सोडवता येतील? आता उद्या येताना गाव या शब्दाचे तुम्ही काय करायचे? 8 विभक्ती प्रत्यय जोडून त्या गाव या शब्दामध्ये बदल करून मला उद्या आणून दाखवायचा. ओके? ठीक आहे. समजलं? धन्यवाद.